आज आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी चॉकलेट आणि मावा फ्लेवरचे मोदक बनवणार आहोत। ते सुद्धा झटपट बनवून तयार होतील असे अगदी 10 मिनिटात तयार होतात। चला तर मग सुरुवात करूया। स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये। अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर आपण चॉकलेट आणि मावा फ्लेवरचे मोदक बनवतोय, पण इथे मावा किंवा खवा आपण वापरणार नाही आहोत। त्याच्याऐवजी आपण मिल्क पावडर वापरणार आहोत। तर इथे मी 1 कप मिल्क पावडर घेतले, त्याचबरोबर पाव कप साखरेची पिठी म्हणजे शुगर पावडर आणि पाव कप कोको पावडर, तसंच अर्धा कप दूध घेतले आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते एका पॅनमध्ये। तर गॅसवरती ठेवायच्या आधी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हे आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे। गॅसवरती ठेवायच्या आधीच हे सगळं मिश्रण एकसारखं करून घ्यायचं, म्हणजे गुठळ्या होत नाहीत। आता हे जसं जसं गरम होईल तसं घट्ट व्हायला सुरुवात होईल। तर मध्यम गॅसवरती हे आपल्याला घट्ट करायचं आहे। तर यामध्ये मी 1 चमचा तूप टाकलेला आहे, त्यामुळे छान शायनी आणि व्यवस्थित असं बॅटर तयार होतं आपलं। आणि तुपामुळे एक छान टेस्टसुद्धा येते। तर हे तूप टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तर सुरुवातीला मी 1 कप मिल्क पावडर वापरलेले आहे आणि जर गरज वाटली, मिश्रण पातळसर वाटलं तर 1 ते 2 टेबलस्पून आपण आणखी मिल्क पावडर वापरू शकतो। तर आता बघू शकता मिश्रण हळूहळू घट्ट होत आहे आणि गॅस अगदी कमी ठेवायचा। कमी गॅसवरती हे आपल्याला सतत असं ढवळत राहायचं आहे। तर यामध्ये तुम्ही मिल्क पावडरऐवजी खवा किंवा मावा वापरू शकता। 1 कप मावा वापरू शकता। तर मिश्रण थोडंसं पातळसर वाटत होतं, तर त्यामध्ये मी आता 2 टेबलस्पून इतकं मिल्क पावडर अजून वापरलेले आहे आणि आता हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घेते। तर आता हे मिश्रण घट्ट व्हायला मदत होईल आणि हे व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण हे पूर्ण थंड करून घेऊ आणि त्यानंतर आपण मोदक बनवायला घेऊ। मंद गॅसवरती 2 ते 3 मिनिटं सतत परतत राहिल्यावरती बघू शकता तुम्ही मिश्रणाचा अगदी गोळा तयार झालेला आहे, म्हणजे आपले हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि ते थंड होण्यासाठी ठेवून देऊया। थोडंसं पसरवून ठेवायचं म्हणजे लवकर थंड होतं। तर हे आपण साईडला ठेवून देऊ। आता आपण दुसरी तयारी करून घेऊया। तर यामध्ये आपण फिलिंग्स करणार आहोत। तर त्यासाठी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत कट करून। यामध्ये काजू, बदाम आणि पिस्ता हे अगदी बारीक करून घेतलेलं आहे। आता त्यामध्येच 1 चमचा डेसिकेटेड कोकोनट म्हणजे कोकोनटची पावडर जी मिळते ती घेतलेली आहे, 1 टेबलस्पून। त्यानंतर 1 टेबलस्पून पिठी साखर आणि 2 टेबलस्पून मिल्क पावडर आणि यामध्ये आता थोडंसं दूध ओतून आपल्याला हे अगदी घट्ट असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। आता हे आपण मोदकच्या अगदी मध्ये हे मिश्रण फिल करणार आहोत। तर हे अगदी घट्ट असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। तर बघू शकता हे तयार झालेलं आहे आणि चॉकलेटचं जे मिश्रण आहे ते सुद्धा आपलं थंड झालेलं आहे। बघू शकता अगदी असा गोळा तयार होतोय। आता हे मोदक आपण साच्यामध्ये करणार आहोत। तर ज्या प्रकारचा तुमच्याकडे अवेलेबल असेल साचा तो घ्यायचा। माझ्याकडे अशा प्रकारचा आहे। तर साच्याला पूर्ण आधी ऑइल लावून किंवा तूप लावून घ्यायचं, म्हणजे जेव्हा आपण मोदक बाहेर काढू तेव्हा इझी जाईल आपल्याला। तर हे अगदी व्यवस्थित लावून घेतलं आहे मी तूप आणि आता एक मिश्रणाचा गोळा घेऊन हे असं आतमध्ये फिल करून घ्यायचं आणि मध्ये थोडासा जागा असं करून घ्यायचं आपल्याला, ज्यामध्ये आपण आता हे फिलिंग्स जे तयार केले आपण ड्रायफ्रूटचं ते आतमध्ये भरून घेणार आहोत। तर अगदी उकडीचे मोदक कसे आपण साच्यामध्ये तयार करतो अगदी त्याच पद्धतीने आपण हे मोदक तयार करतोय आणि हे वरचा जो भाग आहे तो असा बंद करून घ्यायचा। आणि बघू शकता आपला एक मोदक तयार झालेला आहे, अगदी छान असा दिसतोय।
तर सारख्याच पद्धतीने दुसरासुद्धा आपण मोदक तयार करून घेऊ. साच्याला परत एकदा तूप लावून घ्यायचं. साच्याला व्यवस्थित तूप लावून झालं की एक मिश्रणाचा गोळा घ्यायचा आणि हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित असं एकसारखं करून मध्ये थोडीशी जागा करून घ्यायची आणि त्यामध्ये हे आपण जे बनवलेलं फिलिंग आहे ड्रायफ्रूटचं ते टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित बंद करायचं. तर बघू शकता दुसरासुद्धा मोदक आपला तयार झालेला आहे. अशाच प्रकारे मी बाकीचे सुद्धा मोदक तयार करून घेते. बाप्पाच्या नैवेद्यासाठी किंवा प्रसादासाठी अशा प्रकारचे हे चॉकलेट आणि मावा फ्लेवरचे मोदक नक्की करून बघा. बनवायला अगदी सोपे आणि कमी साहित्यामध्ये बनून तयार होतात आणि टेस्ट खूप छान येते. तर जरूर ट्राय करून बघा. तर हा सुद्धा मोदक आपला तयार झालेला आहे. आणि मी सगळे मोदक तयार करून घेतले. तर एवढ्या मिश्रणामध्ये 7 मोदक तयार झालेले आहेत आणि थोड्या उरलेल्या मिश्रणाचा मी एक छोटासा गोळा तयार केला. तर यावरती मी आता डेकोरेशन म्हणून जे चांदीचं वर्ख असतं ते वरती लावून घेते. त्यामुळे छान दिसतात मोदक. किंवा तुम्ही यावरती ड्रायफ्रूट्स बारीक कट केलेले ते सुद्धा लावू शकता. आणि थोडा वेळ फ्रीजमध्ये सेट करायला ठेवले होते. तर त्यानंतर मी एक जो गोळा होता तो तोडून दाखवते तुम्हाला. आणि बघू शकता आतमध्ये जे आपण फिलिंग भरलं ते खूप छान दिसतं. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.